नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे मी प्रोफेसर सुनील कांबळे आपले स्वागत करतो। काल जेईई मेनचा निकाल लागला। जेईई मेनचा निकाल लागल्यानंतर आपण काल सेमिनार घेतला होता आणि सेमिनारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण त्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला। आता माहिती देताना बऱ्याच गोष्टींच्यावर आपलं बोलणं झालं, बऱ्याच पालकांचे प्रश्न आले आणि हे प्रश्न नोट करून घेतले आणि त्याचे उत्तर देण्याचा मी आता प्रयत्न करतो आणि या सेमिनारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व ॲडमिशन प्रोसेसची माहिती मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स अँड रिलेटिव्हजना शेअर करा। तर काल जो आपण सेमिनार घेतला होता त्या सेमिनारचा जो टॉपिकचं नाव होतं तर जेईई मेन 2025 नंतर पुढं काय, की आता जेईई मेनची एक्झाम तर झाली, आता एक्झाम झाल्यानंतर आपण पुढं काय केलं पाहिजे आता तर ह्या गोष्टीवर आपण काल सेमिनार घेतला होता आणि ह्या सेमिनारमध्ये जवळपास 100च्या आसपास विद्यार्थी पालक पार्टिसिपेट झाले होते आणि जवळपास हा 1 तास सेमिनार होता आणि त्याचे आपण मॅक्झिमम पालकांची उत्तर देण्याचा आपण प्रयत्न केला। आता ह्यामध्ये जेईई मेन एक्झाम ही 2 टप्प्यात होत असते। जेईई मेन सेशन 1 जो जानेवारीमध्ये होत असतो आणि जेईई मेन सेशन 2 हा एप्रिलमध्ये होत असतो आणि दोन्ही सेशनमध्ये बेस्ट ऑफ 2च्या माध्यमातून स्कोर दिला जातो आणि बेस्ट ऑफ 2च्या माध्यमातून स्कोर देऊन ह्यामध्ये जवळपास 14 ते 15 लाख विद्यार्थी भाग घेत असतात। ही ऑल इंडिया एक्झाम आहे आणि एनटीएच्या माध्यमातून घेतली जाते आणि या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते आणि ह्या स्कोरवर विद्यार्थी आपलं पुढचं करिअर करत असतात। ही एक्झाम फार महत्त्वाची आहे आणि ह्या एक्झाममधूनच विद्यार्थी पुढची रूपरेषा ठरवत असतात। यामध्ये विशेषतः 3 प्रश्न उभे राहतात की जेईई मेन नंतर पुढं काय। तर जेईई मेन नंतर पुढं काय त्यामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला ज्यावेळी आता मार्कशीट आलेलं आहे, जे काय स्कोर कार्ड आलं आहे, एनटीएनं जे स्कोर कार्ड दिलेलं आहे त्या स्कोर कार्डवर तुम्हाला क्वालिफाय स्कोर हा तुम्हाला दिलेला आहे। जो क्वालिफाय स्कोर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना जेईई ॲडव्हान्स एक्झाम देता येते असे विद्यार्थी ज्यांना आपण क्वालिफाय विद्यार्थी म्हणत असतो, जे जेईई ॲडव्हान्स। आता हे किती विद्यार्थी असतात तर हे 2.5 लाख विद्यार्थी असतात। प्रत्येक कॅटेगरीला त्या विद्यार्थ्यांची तेवढी संख्या दिलेली आहे आणि त्या कॅटेगरीमधून तेवढे विद्यार्थी हे क्वालिफाय केले जातात। यामध्ये जर आपण जनरलचा जर विचार केला तर जनरलचा जो यावर्षीचा क्वालिफाय स्कोर आहे हा 93.1023262। परत एकदा ऐका, जनरलचा जो क्वालिफाय स्कोर आहे तो जनरलचा 93.1023262। जर तुमचा याच्यापेक्षा जास्त स्कोर असेल तर तुम्ही जेईई ॲडव्हान्सचा फॉर्म भरू शकता, तसेच तुमच्या स्कोर कार्डवर खाली इलिजिबल म्हणून पण आलेला असेल तर तुम्ही भरू शकता। जर तुम्ही ईडब्ल्यूएस कॅटेगरीमधून फॉर्म भरला असेल तर ईडब्ल्यूएसचा जो आहे तो 80.3830119 ईडब्ल्यूएसचा जो कट ऑफ स्कोर दिलेला आहे, क्वालिफाय स्कोर ज्याला आपण म्हणतो, तो दिलेला 80.3830119। त्यानंतर ओबीसी एनसीएल, जे विद्यार्थी ओबीसी एनसीएलच्या माध्यमातून जेईई मेनचा फॉर्म भरलेला आहे त्यांचा जो कट ऑफ स्कोर आहे ज्याला क्वालिफाय स्कोर म्हणतो तो 79.4313582 इतका स्कोर आहे। एससीचा 61.1526913 हा जवळपास 1% ह्या वर्षी राईज झालेला, मागच्या वर्षी हा 60.09 होता आणि ह्या वर्षी हा वाढून 61.1526933। त्यानंतर एसटी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत ते एसटी कॅटेगरीचा जो क्वालिफाय स्कोर आहे 47.9026465 आणि हा लास्ट इयर 46.69 समथिंग होता, म्हणजे 1% हा सुद्धा स्कोर वाढलेला आहे। आता यामध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन। आता यानंतरचा जो दुसरा प्रश्न येतो की ह्या विद्यार्थ्यांनी करायचं काय। तर जे विद्यार्थी क्वालिफाय झाले त्यांनी 23 पासून तुम्हाला जेईई ॲडव्हान्सची जी वेबसाईट दिलेली आहे तुमच्या स्कोर कार्डवर पण दिलेली आहे, ह्या वेबसाईटला जाऊन तुम्ही तुमचे फॉर्म्स भरायचे आहेत। फॉर्म फी ओपनसाठी 3200 आहे आणि SC ST साठी 1600 रुपये आहे आणि जेईई ॲडव्हान्सची जी एक्झाम आहे ती तुमची 18 मेला होणार आहे आणि त्याचा निकाल हा 2 जूनला येणार आहे आणि 3 जूनपासून हे जोसा काउन्सिलिंग चालू होतं। आता जेईई ॲडव्हान्सचा उपयोग काय, तर जेईई ॲडव्हान्सच्या माध्यमातून विद्यार्थी IITsला ॲडमिशन्स घेतात। तर IITsमध्ये ॲडमिशन्स घेताना परत हाच प्रश्न येतो की 14 ते 15 लाख विद्यार्थी एक्झाम देत असतात आणि आपल्याला कॉलेजेस मिळू शकतात का। तर ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपण बघू शकतो तर टोटल जे जोसा काउन्सिलिंग आहे ज्याच्यामध्ये IIT, IIIT, JFT आहे, ह्या जे सर्व कॉलेजेस आहेत जवळपास 120 कॉलेजेस आहेत, ह्या सर्व कॉलेजची ॲडमिशन प्रोसेस ही जोसा काउन्सिलिंगच्या माध्यमातून केली जाते। यामध्ये काल जे मला काही पालकांनी प्रश्न विचारले त्यामध्ये पहिला प्रश्न होता की जोसा काउन्सिलिंग म्हणजे काय। तर या प्रश्नाचं मी उत्तर देतो की जोसा काउन्सिलिंगला आपण म्हणतो जॉईंट सीट अलोकेशन अथॉरिटी। तर जॉईंट सीट अलोकेशन अथॉरिटीच्या माध्यमातून
ऑल ओव्हर इंडियातले जे टॉपचे कॉलेजेस आहेत, ज्याला आपण IITs, NITs, IIIT, JEPT जे टॉपचे कॉलेजेस आहेत, ह्या सर्व कॉलेजची ॲडमिशन प्रोसेस ही जोसा काउन्सिलिंगच्या माध्यमातून होते. तर यामध्ये सीट्स किती आहेत, तर बऱ्याच पालकांचा प्रश्न आला होता की सर सीट किती आहेत. तर सीट यामध्ये जर पाहिल्या तर IITच्या 17 ते 17,500च्या आसपास सीट्स आहेत, NITच्या 24,229 सीट्स आहेत, IIITच्या 8,546 सीट्स आहेत आणि GFTAच्या 9,402. अशा जवळपास 59,000 सीट्स ह्या जोसा काउन्सिलिंगच्या माध्यमातून ह्या सर्व विद्यार्थ्यांचं ॲडमिशन्स केलं जातं. मग यामध्ये IITs किती आहेत, तर IITs 23 IITs आहेत, NITs किती आहेत, तर NIT 32 आहेत. आता IIT प्रत्येक स्टेटला एक असतं, NIT सुद्धा प्रत्येक स्टेटला एक असतं. IIITs किती आहेत, तर IIIT 26 IIITs आहेत आणि GFTAs किती आहेत, तर GFTAs जवळपास 40 GFTAs आहेत. त्यानंतर पालकांचा मला दुसरा प्रश्न असा आला की सर टियर वाईज तुम्ही IITs सांगा. तर IITsमध्ये जर आपण पाहिलं तर IIT ऑलरेडी टॉपमध्ये आहे, पण जी पूर्वापार जी परंपरा आलेली आहे किंवा जे टियर वाईज आपण त्याला डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, तर टियर वाईज पाहिलं तर जे 2008 पूर्वीचे जे कॉलेजेस आहेत त्याला आपण टियर 1 म्हणतो. तर टियर 1मध्ये तुम्ही जर पाहिलं तर IIT खरगपूर आहे, IIT बॉम्बे, IIT कानपूर, IIT मद्रास, IIT दिल्ली, IIT रुड़की, IIT गुवाहाटी, IIT वाराणसी, हे कॉलेज ज्याला आपण ओल्ड कॉलेज म्हणतो, जे 2008 पूर्वीचे कॉलेजेस आहेत, यांना टियर 1 कॉलेजेस म्हटले जातं. त्यानंतर सेकंड जनरेशन कॉलेजेस जे 2008 ते 2012च्या मध्ये IITs ज्या सुरू झाल्या, तर टियर 2मध्ये जे येतं त्याला कॉलेजेसमध्ये IIT हैदराबाद आहे, IIT इंदोर आहे, IIT रूपर, IIT मंदी, IIT गांधीनगर, IIT जोधपूर, IIT पटना, IIT भुवनेश्वर, हे जे काय IITs आहेत ते सर्व टियर 2मध्ये येतात. आणि टियर 3मध्ये ज्याला आपण न्यूली ॲडेड म्हणजे जवळपास 2015 पासूनचे जे न्यूली आलेले आहेत कॉलेजेस, याला आपण टियर 3 कॉलेजेस म्हणतो. तर टियर 3मध्ये IIT पलक्कड आहे, IIT तिरुपती आहे, IIT भिलाई आहे, IIT गोवा, IIT जम्मू आणि IIT धारवाड. तर हे जे कॉलेजेस आहेत जवळपास 23 कॉलेजेस आहेत आणि 23 कॉलेजेसला मध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सेम जसं JEE मेनचा अभ्यास केला तसा तुम्हाला JEE ॲडव्हान्सचा अभ्यास करावा लागेल आणि त्याच्या माध्यमातूनच तुम्हाला त्याचं ॲडमिशन्स घ्यावं लागेल. आता दुसरा प्रश्न असा आला होता की हे झालं आपण JEE ॲडव्हान्सबद्दल बोललो, तर त्यानंतरचे जे विद्यार्थी आहेत ते काय करू शकतात, तर ते विद्यार्थी NITs, IIIT, JFTला ॲडमिशन्स घेऊ शकतात. आता दुसरा प्रश्न असा आला होता की सर जोसा काउन्सिलिंगचा मुख्य उद्देश काय, तर जसं मी तुम्हाला सांगितलं तर जोसा काउन्सिलिंगच्या माध्यमातून जे आपल्या देशातील जे टॉपचे कॉलेजेस आहेत ह्याची सर्व ॲडमिशन प्रोसेस ही जोसा काउन्सिलिंगच्या माध्यमातून केली जाते. जोसासाठी तिसरा प्रश्न असा होता की जोसा काउन्सिलिंगसाठी कोणत्या परीक्षांचा विचार केला जातो, तर जोसा काउन्सिलिंगसाठी JEE मेनमध्ये IIT, NIT, IIIT, JFT आहे आणि JEE ॲडव्हान्समध्ये फक्त IITs ह्या 2 एक्झामचाच विचार केला जातो, बाकी कोणत्याही एक्झामचा विचार केला जात नाही. त्यानंतर चौथा प्रश्न असा आला होता की सर जोसा काउन्सिलिंगमध्ये एकूण किती फेऱ्या असतात, तर जोसा काउन्सिलिंगमध्ये पूर्वी 1 वर्ष अगोदर जर पाहिलं तर 6 फेऱ्या होत होत्या आणि मागच्या वर्षीपासून 5 फेऱ्या होतात आणि 5 फेऱ्यामध्ये विद्यार्थी आपल्या ॲडमिशन्स घेत असतात. तर यामध्ये 5वा प्रश्न आहे की IIT आणि NITमध्ये जोसा काउन्सिलिंगमध्ये प्रक्रियेमध्ये फरक काय असतो, तर फरकमध्ये तुम्हाला जसं मी सुरुवातीला सांगितले की IITचे ॲडमिशन्स हे तुमचे JEE ॲडव्हान्सच्या माध्यमातून होत असतात आणि NIT, IIIT, JFTचे ॲडमिशन्स हे तुमचे JEE मेनच्या स्कोअरवर होत असतात. त्यानंतर प्रश्न असा होता की 6 नंबरचा की जोसा काउन्सिलिंगसाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत, तर याची सुद्धा माहिती आपण पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर पुस्तकामध्ये तुम्ही जर घेतलेला असेल तर यामध्ये तुम्ही पेज नंबर 32 वर बघितलं तर 32 वर तुम्हाला दिलेले आहेत की कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला जोसा काउन्सिलिंगसाठी लागणार आहेत. त्यामध्ये तुमचा लेटेस्ट फोटो असेल, तुमचा ॲडमिट कार्ड, JEE मेनचं ॲडमिट कार्ड, क्लास 10चं मार्कशीट, सर्टिफिकेट, आधार कार्ड, बर्थ सर्टिफिकेट, त्याचबरोबर क्लास 12चं मार्कशीट. आता क्लास 12चं मार्कशीट आणि सर्टिफिकेट, आता यामध्ये 2 गोष्टी क्लिअर होत असतात की क्वालिफाय एक्झामिनेशन आणि क्वालिफाय स्टेट. तुमचा होम स्टेट कुठला आहे तो तिथून तुमचा क्लिअर होत असतो. जर तुमचा महाराष्ट्रामधून जर 12वी झाली असेल तर होम स्टेट हा तुमचा स्टेट एलिजिबिलिटी प्रूफ ज्याला आपण म्हणतो, तर तो तुमचा 12चं मार्कशीट हे कन्सिडर केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला घेतलं जातं. आणि जोसा काउन्सिलिंगमध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर 12वीला तुम्हाला 75% ओपन कॅटेगरी, EWS, OBC, NCL या कॅटेगरीजना 75% मार्क लागतात आणि SC STला 12वीला 65% मार्क लागतात.
तरच तुम्ही जोसा काउन्सिलिंगमध्ये सीट अलॉट केल्यानंतर ती रिझर्व करू शकता. त्यानंतर जेई मेन, जेई ॲडव्हान्सचं स्कोर कार्ड, त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ कॅटेगरी SC ST OBC NCL जनरल EWS. आता OBC NCL आणि जनरल EWSचं जे सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला 1 एप्रिल 2025 नंतरचं अपडेटेड काढावं लागेल. आणि त्यानंतर तुमच्याकडे जर काय सर्टिफिकेट जर ॲडव्हान्सचा फॉर्म भरताना नसेल तर तुम्ही अंडरटेकिंग देऊ शकता. अंडरटेकिंगसुद्धा देऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. त्यानंतर तुमचा एक क्रॉस बँक चेक लागेल. चेक ह्याच्यासाठी लागतो की ज्यावेळी आपण सीट ॲक्सेप्ट करतो तर सीट ॲक्सेप्ट करताना आपण काही तर सीट ॲक्सेप्टन्स फी भरत असतो. ती मागच्या वर्षी जवळपास 37,000 ही ओपन कॅटेगरीला आणि 17,000 ही SC ST कॅटेगरीला होती. तर ही जी फी भरल्यानंतर जर तुम्ही सीट विड्रॉ करत असाल तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला कॅन्सल चेक द्यायला लागतो की जी फी आहे ती तुमची रिफंड येते. त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट लागते. मेडिकल सर्टिफिकेटसुद्धा आपण पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्याची झेरॉक्स काढून सुद्धा तुम्ही जवळचे जे MBBS डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं सही शिक्का घेऊ शकता, रजिस्टर्ड पाहिजेत. त्यानंतर आय डी प्रूफमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड चालतं. PWD कॅन्डिडेट आहेत त्यांचं PWDचं डॉक्युमेंट, काही OCI PIOचे कॅन्डिडेट किंवा NRI कॅन्डिडेट असतील तर त्यांचे त्या पद्धतीने डॉक्युमेंट लागतात. तर ही जी सर्व लिस्ट आपण पुस्तकात दिलेली आहे तर तुम्ही ती पाहू शकता. त्याचबरोबर इथे मेडिकल सर्टिफिकेट पण दिलेलं आहे, तेही तुम्ही तिथं पाहू शकता. तर हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला ॲडमिशन प्रोसेससाठी लागतात. त्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स म्हणजे काय, तर ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर काही पालकांचा प्रश्न आला होता की सीट ॲक्सेप्टन्स म्हणजे काय. तर सीट ॲक्सेप्टन्समध्ये आता ही 2 जूनला ॲडव्हान्सचा निकाल आहे आणि 30 जूनपासून काउन्सिलिंग स्टार्ट होतं. काउन्सिलिंगमध्ये आपल्याला काही जास्त वेळ मिळत नाही, 1 आठवडा मिळत असतो. 1 आठवड्यामध्ये आपण आपल्या रँकच्या हिशोबाने आपल्याला चॉईस फिलिंग करावं लागतं आणि चॉईस फिलिंग केल्यानंतर राऊंड 1 त्याच्या आधी मॉक ऑफ अलॉटमेंट होतात, मॉक 1 मॉक 2 अलॉटमेंट होते आणि त्यानंतर तुमचं राऊंड 1चं अलॉटमेंट येतं. आता ह्यामध्ये कसं आहे की तुम्हाला एकदा चॉईस फिल केली की ते एडिट करता येत नाहीत, त्यामुळे तुम्हाला ते चॉईस एकदा फायनल करावं लागतात. सपोज तुम्हाला राऊंड 1ला एखादं कॉलेज मिळालं, सपोज आपण धरून चालू की तुम्हाला NIT नागपूर मिळालं आणि तुम्हाला ती सीट अपग्रेड करायची आहे तर ती सीट ॲक्सेप्ट करून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेऊन पेमेंट करून तुम्ही फ्रीज, फ्लोट, स्लाईड हे 3 ऑप्शन वापरू शकता. फ्रीज म्हणजे तुमची सीट कन्फर्म होत असते, फ्लोट म्हणजे तुम्ही अपग्रेडेशनला जात असता आणि स्लाईडमध्ये त्याच कॉलेजमध्ये तुम्ही अपग्रेडेशनला प्रयत्न करत असता. तर हे 3 ऑप्शन त्यामध्ये येत असतात. त्यानंतर फ्रीज, फ्लोट, स्लाईडचा अर्थ काय, तर तुम्हाला जे आता सांगितलं ते फ्रीज म्हणजे तुम्हाला जर सीट कन्फर्म घ्यायची असेल तर त्याला आपण फ्रीज म्हणतो. फ्लोट म्हणजे तुम्हाला अपग्रेडेशन आहे ती सीट पण रिझर्व करायची आणि प्लस तुम्हाला अपग्रेड पण करायची आहे म्हणजे त्याला आपण फ्लोट म्हणतो. आणि स्लाईड म्हणजे आहे ते सीट तुम्हाला रिझर्व करायची त्याच कॉलेज अंतर्गत तुम्हाला सीट म्हणजे IIT बॉम्बेचं तुम्हाला सपोज मेकॅनिकल मिळालं आणि IIT बॉम्बेचं इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिलसाठी किंवा तुम्ही CS साठी ट्राय करत असाल तर तुम्ही त्या कॉलेजचं स्लाईड ऑप्शन घेऊ शकता. त्यानंतर प्रश्न होता की एकदा सीट स्वीकारल्यावर पुढील पेऱ्यामध्ये भाग घेता येतो का, तर हो 100% तुमचा जर फ्लोट ऑप्शन किंवा स्लाईड ऑप्शन असेल तर तुम्ही पुढील 2nd, 3rd, 4th, 5th मध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. जर पहिल्या फेरीत NIT मिळाले आणि विद्यार्थ्याला IITची वाट पाहायची असेल तर कोणता पर्याय निवडावा. यामध्ये तुम्हाला सेम सांगितलं की फ्लोट ऑप्शन हा असा आहे की त्यामध्ये तुमचे सगळे ऑप्शन ओपन होत असतात. तर आपण NITची माहिती घेऊ. तर NITमध्ये पाहिलं तर NITमध्ये सुद्धा Tier 1चे जे NITs आहेत, Tier 2चे किंवा न्यूली NITs आहेत तर 32 NITs आहेत. ते NITमध्ये जर पाहिलं तर Tier 1मध्ये NITs येतात. ते NIT Tier 1मध्ये जर आपण पाहिलं तर NIT त्रिची, NIT सुरतकल, NIT वरंगल, NIT कलिकत, NIT राऊरकेला, NIT अलाहाबाद, NIT जयपूर. तर हे जे आहे त्याला आपण Tier 1चे NITs म्हणतो. Tier 2 त्याला Tier 2मध्ये NIT नागपूर आहे, NIT कुरुक्षेत्र, NIT दुर्गापूर, NIT सिलचर, NIT जलंधर, NIT हमीरपूर, NIT रायपूर हे जे कॉलेजेस आहेत त्याला आपण Tier 2मध्ये म्हणतो. आणि Tier 3मध्ये ज्याला आपण कॉलेजेस म्हणतो तर Tier 3मध्ये जर पाहिलं तर नवीन जे कॉलेजेस आहेत मिझोरम वगैरे जे कॉलेजेस आहेत त्याला आपण Tier 3चे कॉलेजेस म्हणतो. तर हे कॉलेजेस त्याचबरोबर IITs. तर IITs पाहिलं तर जवळपास 26 IITs आहेत. तर IITमध्ये IIT हैदराबाद आहे, IIT अलाहाबाद आहे, IIT जबलपूर आहे, IIT कांचीपुरम आहे, IIT गुवाहाटी आहे, IIT पुणे, कोटा, कुर्नूल आहे, IIT धारवाड आहे, बागलपूर आहे, IIT भोपाळ, कोट्यम, रांची, उना, IIT सुरत आहे, IIT मणिपूर, IIT कुर्नूल आहे, IIT तिरुचिपल्ली आहे आणि IIT सोनीपत. हे 26 IITs आहेत. तुम्हाला 23 IITs मी सांगितले आणि 32 NITs पण सांगितलेले आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर
जोसामध्ये जातीचा जनरल ओबीसी SC ST सीटचा वापर कसा होतो? तर आता तुम्ही पाहिलं असेल की तुम्हाला ज्यावेळी क्वालिफाय स्कोर दिला तर क्वालिफाय स्कोर हा तुमच्या रँक बेस होता आणि कॅटेगरीनुसार होता. आता तुम्हाला CRL पण रँक दिलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला कॅटेगरीचं पण रँक दिलेला आहे. तर कॅटेगरी रँकवरच तुमचं ॲडमिशन्स होत असतं. जर तुम्ही कॅटेगरीचे डॉक्युमेंट दिले नाहीत तर तुमची सीट ही तुमची कॅन्सल होते. त्यानंतर एकदा पर्याय भरल्यानंतर ते बदलता येतात का? तर 100% नाही. एकदा का तुमचे चॉईस लॉक झाले तर ते आपल्याला एडिट करता येत नाहीत. जर जोसा काउन्सिलिंगची नोंदणी कधी आणि कशी करावी लागते? तर जोसा काउन्सिलिंग जसं मी तुम्हाला सांगितलं की JEE ॲडव्हान्सचा निकाल 2 जूनला येणार आहे आणि 3 जूनपासून जोसा काउन्सिलिंगचं प्रोसेस ही सुरू होणार आहे. जर विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंगमध्ये आपल्या भाग घ्यायचा असेल तर पेड काउन्सिलिंगसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यामध्ये ही जी काही प्रोसेस मी आता सांगतो ही सर्व प्रोसेस त्यामध्ये येत असते. त्यानंतर जोसा काउन्सिलिंगमध्ये होम स्टेट कोटा आणि अदर स्टेट कोटा यामधील फरक काय? तर जोसा काउन्सिलिंगमध्ये होम स्टेट कोटा म्हणजे जर तुमचं 12वी कुठून होतं हे स्टेट एलिजिबिलिटी प्रूफ म्हणतो आपण त्याला, तर ते कुठून होतं फार महत्त्वाचं आहे. जर सपोज तुमचं 12वी महाराष्ट्रातून होत असेल तर NIT नागपूरला होम स्टेट हा तुमचा महाराष्ट्र येत असतो आणि तुम्ही NIT दुर्गापूर असेल किंवा NIT सुरत असेल, NIT त्रिचीला अप्लाय करता तर तो आउटस्टेटमध्ये अप्लाय करता. जोसा काउन्सिलिंगमध्ये IIIT आणि JFTI म्हणजे काय? तसं मी तुम्हाला IIITचा लॉंग फॉर्म सांगितलेला आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आणि JFTI म्हणजे गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट्स. याचे सुद्धा ॲडमिशन्स यामधून होत असतात. त्यानंतर जोसा काउन्सिलिंगमध्ये मॉक सीट अलॉटमेंटचे महत्त्व काय? आता मॉक सीट अलॉटमेंट जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की 3 जूनला काउन्सिलिंग स्टार्ट होईल आणि काउन्सिलिंग स्टार्ट झाल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला मॉक अलॉटमेंट द्यायला लागेल. मॉक अलॉटमेंटमध्ये सपोज तुम्ही जे काही चॉईस भरता त्याच्या माध्यमातून गव्हर्नमेंट तुम्हाला अलॉटमेंट दाखवत असतं आणि तुम्हाला टेंटेटिव्हली कोणकोणते कॉलेजेस मिळू शकतात हे जे मॉक अलॉटमेंट, पण ती फायनल अलॉटमेंट नसते. जर एखाद्या विद्यार्थ्याने 12वीचा निकाल या आधी लागला नसेल तर जोसा काउन्सिलिंगमध्ये भाग घेता येतो का? तर नाही, तर 12वीचा निकाल हा येत असतो, कारण 12वीचे 75% हे फार महत्त्वाचे आहेत किंवा टॉप 20% हे महत्त्वाचे आहेत. आता जोसा काउन्सिलिंग झाल्यानंतर हे झाले सर्व विद्यार्थ्यांचे जोसा काउन्सिलिंगचे प्रश्न. जोसा काउन्सिलिंग झाल्यानंतर CSAP काउन्सिलिंग असतं, ज्याला आपण CSAP काउन्सिलिंगमध्ये NIT प्लस सिस्टीम्स असतात. त्यामध्ये IITs नसतात आणि फक्त IIIT, JFTI आणि NITs हे सर्व कॉलेजचे जे वॅकंट सीट्स आहेत आणि त्याचवेळी आपल्या स्टेट कॉलेजचे पण सीट्स चालू झालेले असतात. स्टेट काउन्सिलिंगमध्ये एखादं जर गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं तर विद्यार्थी आउटसाईडचे कॉलेज सोडत असतात. तर आपण JEE मेन नंतर कायमध्ये जर पाहिलं तर हे जोसा काउन्सिलिंग पाहिलं. आता दुसरा जो ऑप्शन येतो त्याला आपण महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग म्हणतो. तर महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमध्ये ज्यावेळी आपण येतो महाराष्ट्र स्टेटचे CET सेलच्या काउन्सिलिंगमध्ये, तर यामधल्या ज्या 15% सीट्स आहेत ह्या JEE मेनच्या माध्यमातून भरल्या जातात आणि 65% सीट्स ह्या CETच्या माध्यमातून आणि 20% सीट्स ह्या मॅनेजमेंटच्या माध्यमातून अनएडेड कॉलेज किंवा ॲटोनॉमस कॉलेजला भरले जातात. गव्हर्नमेंट कॉलेजला 100% सीट्स ह्या CETच्या माध्यमातून भरल्या जातात, तिथं कुठलाही मॅनेजमेंट कोटा नसतो. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना NRIमधनं ॲडमिशन घ्यायचं तर जवळपास 5% सीट्स ह्या 5% to 10% सीट्स ह्या NRIच्या माध्यमातून भरल्या जातात. NRIमधून जरी तुम्हाला ॲडमिशन किंवा मॅनेजमेंटमधून जरी ॲडमिशन हवं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्याचबरोबर काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तिथं सुद्धा JEE मेनचा स्कोर हा कन्सिडर केला जातो. तर यामध्ये जर पाहिलं तर COEP आहे, तर COEPला 20% कोटा हा JEE मेनच्या माध्यमातून भरला जातो आणि 80% कोटा हा CETच्या माध्यमातून भरला जातो. मग यामध्ये JEE मेनच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातले टॉप कॉलेजेस असेल जसे की तुम्ही JEE मेनच्या माध्यमातून COEP असेल, PICT, VIT, कमिन्स हे जे काही कॉलेज PCCUE असेल हे जे काही टॉपचे कॉलेजेस आहेत ह्याचे सुद्धा ॲडमिशन तुम्ही JEE मेनच्या माध्यमातून घेऊ शकता, पण हे स्टेट काउन्सिलिंगमध्ये. आणि ज्यावेळी आपण स्टेट काउन्सिलिंगमध्ये येतो तर सर्व जे आपले कागदपत्र आहेत ते सर्व स्टेटचे लागणार आहेत. तर ह्या पद्धतीने संपूर्ण प्रोसेस असते आणि ह्या प्रोसेसमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांना सपोर्ट करत असतो आणि दरवर्षी आपण फक्त 100 विद्यार्थी काउन्सिलिंगसाठी घेत असतो आणि त्याची संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस करत असतो. जर आपण स्टेट काउन्सिलिंगमध्ये पाहिलं तर त्याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन असेल, FC व्हेरिफिकेशन जे काय डॉक्युमेंट भरतो ते व्हेरिफाय करून देणं, ARC व्हेरिफिकेशन असेल, ऑप्शन फॉर्म फिलिंग असेल ज्यामध्ये राऊंड 1, 2, 3 त्याचं चॉईस फिलिंग असेल, हे सगळं आपण स्वतः करून देतो. कॉलेजचं प्रिडिक्शन असेल, कॅप अलॉटमेंट लेटर असेल ज्यामध्ये राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, सेल्फ व्हेरिफिकेशन असेल, ऑनलाईन पेमेंट्स असतील जे काय ऑनलाईन पेमेंट 1000 रुपये आपल्याला जे ऑनलाईन पेमेंट करावं लागतं
त्याला कॅप राऊंड 1, 2, 3चं चॉईस फिलिंग असेल ते सुद्धा आपण करून देतो. त्याचबरोबर कॉलेज प्रिडिक्टर लिस्ट ॲज पर युअर स्कोअर. आता यामध्ये विद्यार्थी जेई मेन किंवा सीईटी देतात, तर जेई मेन सीईटीच्या माध्यमातून तुम्हाला कोणकोणते कॉलेजेस मिळू शकतात तर ह्या सर्वांची माहिती आपण प्रिंट स्वरूपात देत असतो. रेग्युलर अपडेट्स, रेग्युलर जसे आता आपण गुगल मीटच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून भेटतोय, तर रेग्युलर जे काय अपडेट आहे ते यूट्यूबच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करतो. आता हे जे काउन्सिलिंग असतं हे पर्सनल असतं, त्यामुळं आपली पर्सनल काउन्सिलिंग फी ज्या विद्यार्थ्यांना IIT, NIT, IIIT, JFTला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांची काउन्सिलिंग फी 10,000 आहे आणि स्टेट काउन्सिलिंग फी ज्यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं त्यांचं 5,000 आहे आणि ज्यांना मेडिकलमध्ये MBBS, BDS, BMS, BHMSला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांची 6,000 आहे. तर हे पर्सनल असतं कारण प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क वेगळे आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याचे एक्सपेक्टेशन वेगळे आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याला कॉलेज वेगळा हवा आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क वेगळे आहेत, कॅटेगरीज वेगळे आहेत. त्यामुळे पर्सनल काउन्सिलिंग असतं, ग्रुप काउन्सिलिंग नसतं. त्यानंतर गायडन्स फॉर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. ज्यावेळी तुम्ही आमच्याकडे येता, आमच्याकडे पेमेंट भरता, तर पेमेंट बाय केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट दिली जाते आणि सर्व डॉक्युमेंट्स ते तुम्हाला काढून घ्यायला सांगितले जातात. त्याचबरोबर नवीन नियमावलीनुसार इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या ॲडमिशन प्रोसेसची माहिती दिली जाते आणि जे गव्हर्नमेंटकडनं जे स्कॉलरशिप्स आहेत जसे की आता मुलींना पूर्ण शिक्षण मोफत आहे त्यासाठी काय डॉक्युमेंट लागतात, TFWSमध्ये शिक्षण मोफत आहे त्यासाठी काय डॉक्युमेंट लागतात, SC ST असेल, EWS असेल, SCBC मराठा असेल किंवा VJ NT1, NT2, NT3, OBC, SCBC हे जे काही कॅटेगरीज आहेत तर ह्या कॅटेगरीजना काय काय डॉक्युमेंट्स लागतात हे सर्व ॲडमिशन एका छताखाली, एका ह्याच्याखाली आणि सुरक्षित आणि ट्रान्सपरंट पद्धतीने केली जाते. यामध्ये आपण 100 विद्यार्थ्यांनी, हे मी स्वतः काउन्सिलिंग करत असतो त्यामुळे तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही मला डायरेक्टली विचारू शकता. तर कालच्या सेमिनारमध्ये आपण इतकंच बोललो होतो आणि पालकांचे प्रश्न उत्तर घेतले होते आणि त्यामध्ये आपण त्यांना त्यांच्या मार्क्सवर टेंटेटिव्हली कोणते कॉलेजेस मिळू शकतात हे जे आपण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला होता. ह्याच्यापेक्षा जास्त जर काय माहिती हवी असेल तर तुम्ही ऑफिसला व्हिजिट करू शकता. ऑफिसला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल. जर तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर आपला जो नंबर आहे त्याला कॉन्टॅक्ट करा आणि ऑफिसला व्हिजिट करून तुम्ही तुमची कॉलेजची लिस्ट, डॉक्युमेंट लिस्ट घ्या जेणेकरून तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट बनवायला सोपं पडेल. धन्यवाद. चॅनेलला नवीन आला असाल चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे काय अपडेटेड इन्फॉर्मेशन आहे हे तुम्हाला मिळत जाईल. तसेच कमेंट्समध्ये तुम्हाला जेई मेनला किती स्कोर आलेला आहे हा टाका. रिप्लायमध्ये मी तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं ही जी टेंटेटिव्हली माहिती देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, भेटू पुढील भागात. थँक्यू.